हा हे सॅरलॅक आहे. आता आपल्या जवळ 2 पिल्ले आहेत, तरी दोन्ही 1-1 महिन्याचे असल्यामुळे आपल्याला काय करायचं, एका पिल्ल्याला 4 चमचे लागते. तर ह्या बाउल मध्ये आपण काय टाकायचे, तर हे 8 चमचे सॅरलॅक टाकायचंय. चमचे ह्याच्या सोबतच आहे. आणि त्याच्यामध्ये कोमट किंवा कडक पाणी घेऊन मिक्स करायचं. त्याचं सत्तू टाईप होतंय. सत्तू टाईप झालं, हा पेस्ट झाली की मग गार होऊ द्यायची, मग खायला द्यायची. आणि जसं ते संपत येईल, 1 दिवसाचं फूड राहिलंय आपलं, तेव्हा मग हे RCचं घ्यायचं. हे सुद्धा सेम करायचं. आता 2 पिल्ले आहेत, सुरुवातीला 50-50 ग्राम, आणि जसजशी वाढ होईल त्यांची, भूक तुमच्या लक्षात येते की ह्याला पुराणा गेलंय, मग हळूहळू वाढवायचं आपण. हे पण पहिले 50 ग्राम भरपूर झाले एक टाइम, कारण जास्त पण खाल्लं का मग ते गॅस होतंय किंवा पोट फुगून बसतंय. त्याच्यामुळे जेवढी भूक आहे त्या भुकेपेक्षा कमी द्यायचं कुत्र्याला कधी बी, म्हणजे चांगलं राहते. हे सुद्धा मग भिजवून घ्यायचं. भिजवल्याच्या नंतर ते नरम होते गरम पाण्यात भिजवून घ्यायचं. हा पाणी बी जारचं वापरा, त्याच्यामुळे ते लवकर भिजून जाईल. 15-20 मिनिटात भिजलं, गरम झालं, गार झालं की द्यायचं खायला. हे झालं तुमचं फूड. आता फूड सोबत आपल्याला काय माहिती का, हे औषध आपल्याला कंपल्सरी ठेवायचंय. हे वाला गटवेल नावाचं हे पावडर आहे. ह्याच्यामध्ये निळा चमचा आहे, ते छोटा, हे फोडलं नाही तसंच मध्ये निळा चमचा आहे. माझ्या घरी फोडलं होतं, त्याच्यामध्ये ते टाकलंय. तर मग ते चमचा काय करायचं, दोघात 1 चमचा सध्या, जसं यांचं वय वाढल तसं दोघांना 1-1 चमचा सेपरेट करायचा. म्हणजे आत्ताचा डोस आहे हे जेवणात हे तयार झालं. हा प्रत्येक वेळेस किंवा दिवसात 1 टाइम टाका, 3 टाइम नका टाकू, दिवसातून 1 टाइम टाका. आणि तुम्हाला जो वाटते संडास व्यवस्थित होईल तर थांबवायचं. हा म्हणजे पातळ जर लई होईल तर हे चालू करायचं. बंद करा, चालू ठेवलं तरी काय हरकत नाही, पण हे बंद चालू करा. हा किती दिवस ते हे चालू द्या ना, वॅक्सिन पूर्ण होस तर. एकदा वॅक्सिन पूर्ण झाले का मग पिल्ले आपले सेफ होते. तर मग त्यांनी दगड बी खाल्ले तर पसते दगड, वॅक्सिन होस तर एकदा. आता पिल्ल्यांचे पाय वाकडे होऊ नयेत. हा आता हे सुद्धा एक कंपल्सरी ठेवायचे 6 महिने तरी. 6 महिने ह्याच्यात कॅल्शियम आहे. हे कॅल्शियम जे आहे ते कॅल्शियम आहे का, ह्याच्यात फॉस्फरस सगळ्याच आहे. ह्याच्यात ही कंपनी चेंज करू नका, हो का. ही कंपनी ह्याच्यामध्ये सगळंच आहे की कुत्रा दगड खायलंय, माती खायलंय, तर हे दिल्याच्या नंतर कमी होते. आता हे आता ही 3 औषध येतं वेगवेगळे. ओके हे मल्टीविटॅमिन आहे. हे कॅल्शियम. कॅल्शियम हा हे जेवणात, ही तिन्ही पण सगळं जेवणात मिक्स करायचंय. जेवणातच तिन्ही मिक्स करायचं आणि खाऊ घालायचं. पिल्लांनी ह्यानी काय होतं माहिती का, हड्डी मजबूत होती पायाची, हा त्यांनी ग्रोथ चांगली होती. 1-1 ml, 1-1 नाही 2 ml. हे ढक्कन आहे ना ह्याच्यात, 2 ml तिन्ही पण. हा किंवा समजा हे 1 ढक्कन टाकून द्या, दोघांना भरपूर होऊन जाते सध्या. नाही हे पण 1च टाइम द्या, 1च टाइम, सकाळी द्या किंवा संध्याकाळी द्या, कारण हे जास्त पण उपयोगाचं नाही. तुम्ही 1 टाइम दिलं भरपूर झालं. लिहिले ह्याच्यावर, लिहिलेले ह्याच्यावर बाकी हे औषध 1च टाइम, 1-1 ढक्कन. हे 2 झाले बघा ह्यांच्या मधल्यासाठी, हड्डीसाठी, बोनसाठी. आणि हे जे आहे का, ह्याला स्किन इन्फेक्शन होऊ नये त्याच्यासाठी, त्याची त्वचा चमकाव, केस जास्त गळू नये, तर त्याच्यासाठी 3 औषधं आपल्याला कंपल्सरी द्यायचे. तर दिलेत ते. हेच औषध आहे फक्त जेवणाच्या अगोदर द्यायचे. हा कुत्र कधी खायला गेलं, समजा शांत बसायले का, तर हे द्यायचं. किंवा ह्याचे इंजेक्शन ते देणार आहे तर तेव्हा सुद्धा 1-1 ml द्यायचं जेवणाच्या 1 घंटा अगोदर. जर खायला गेलं तर लिव्हर टॉनिक आहे हे. हा हे द्यायचं जेवणाचे 1 तास अगोदर. आणि मग त्यांना शॅम्पू आहे. आता कडक जाऊन पडल एक 8 दिवस अजून, हा 8-10 दिवसांनी, 8-10 दिवसांनी आंघोळ घाला. हे पिल्लांसाठी शॅम्पू आंघोळ घातल्यानंतर मग त्याला लगेच पुसून घ्यायचं, ओलं ठेवायचं नाही किंवा उन्हात वाळायला वेळेला असं काहीच नाही. हा कारण कफ होते, सर्दी होती लगेच थंडीचे दिवस येतं. आणि ह्याच्यात औषध सगळ्या औषधावर लिहिलेलं आहे. पिल्लांना उलटी झाली काही, उलटीचं औषध ते डायरेक्ट ह्याच्या ड्रॉपर येते. हो का, हा
त्याच्यात दुसऱ्याचे हे महत्वाचं औषध आहे. पिल्ल्यांच्या वाढीसाठी सगळ्यात जास्त मदत हे करणार आहे. आता पिल्ले काय करते तर काहीतरी वास घेते, चाटतेत, करतेत, तर पोटात जंत होते त्यांच्या. तर जंत होऊ नयेत म्हणून हे असते. तर हे जंतचं औषध आहे, हे काय कर उपाशी पोटी द्यायचंय. कधी द्यायचं? रोज द्यायचं? नाही नाही नाही, 15 दिवसाला एकदा. हो काही लिहिलंय. हा 15 दिवसाला एकदा. सकाळी सकाळी उपाशी. हा सकाळी सकाळी उपाशी पोटी. किंवा रात्री झोपताना तुम्ही काय करा, संध्याकाळचं जेवण 6ला 7ला जर दिलं संध्याकाळी 11-12 तुम्ही जेव्हा झोपणार आहे त्या टाइमला द्यायचं आणि संध्याकाळभर उपाशी राहू द्यायचं. पाणी द्यायचं नाही, काही नाही. आणि सकाळी सकाळी मग थोडंसं पाणी द्यायचं पहिले आणि 1-1.5 घंट्यानं मग जेवण द्यायचं. हे 15 दिवसाला रिपीट करायचं. आणि संपलं औषध की पिल्ले आपले तोपर्यंत मोठे झालेले असते, तर मग तेव्हा आपल्याला काय करायचं, गोळी द्यायची दर महिन्याला एकदा. पुन्हा मग अजून मोठे झाले की 3 महिन्याला एकदा. त्याच्यावर लिहिलंय मुद्दाम हे जे औषध महत्वाचे सगळ्या औषधावर लिहिलंय. जर विसरला तर लिहून ठेवलंय. आणि वॅक्सिनच्या टाइमिंगला पण हेच महत्वाचं आहे. हे तापीसाठी आहे, संडासाठी. संडास जर लागली हे औषध द्यायचं. पातळ संडास करायला कंटिन्यू. तर हे तापीसाठी. पिल्लाला ताप आली कशाहून कळणार तुम्हाला? पिल्लू शांत बसणार. आणि हे कान आहेत का ह्यांचे, कानाच्या मध्ये असं बोट घालून बघायची, इथं आलात बोट लावायचं. आता नॉर्मल आहे, तर गरम लागते मग ताप आहे. हा टोटल असे औषध ह्यांचे. हे रेग्युलर काहीच वापरायचं नाही, हे सोडून. बाकी म्हणजे तुमचे शॅम्पू ते पण ह्याच्यात टाका. फक्त आता इथं काय 1-2 दिवस लागेल, कारण काय प्रवासानं आले तर प्रवासान थोडं बॉडीवर स्ट्रेस येते त्यांच्या, त्याच्यामुळं झाले. बाकीचे रेग्युलरचे औषध ह्याच्यात टाकले. तर आता वॅक्सिनचा कसा प्रॉब्लेम? वॅक्सिन आता पिल्ले आहेत समजा आपले 1-1 महिन्यांची. तर आता इथून पुढं घरी नेल्याच्या नंतर 15 दिवसांनी यांचं पहिलं वॅक्सिन. आणि ह्यांना 2 आता वॅक्सिनचे भरपूर प्रकार आहेत. हा ते त्यांचे आता तुमच्या भागात वेगळा, पण आमचे इथे कसे कसे ते बी सांगतो. सगळीकडे हेच येतं. फक्त ते जर म्हणले तर आपण 3 महिन्यांनी देऊ, तर 3 महिन्यापर्यंत आम्हाला वाट बघायची नाही म्हणायचं, आम्हाला वॅक्सिन द्यायची. कारण ते काय करते, तर सरकारी दवाखाना असते त्यांना एखाद्या वेळेस वाटते किंवा हा त्यांना मग 2 7-in-1 पहिले दिलं, त्याच्यानंतर 21 दिवसांना डबल देता येते. तेच डबल असते जे आपण दिले 7-in-1 किंवा 9-in-1. हे जर आपण दिलं ह्याच्यात बुस्टर. त्यांची काय असते, औषधाची ती ताकद जी असते ती असते 15 दिवसांची. 15 दिवसात त्याची पॉवर होती कमी. मग 15 ते 21 दिवसापर्यंत आपलं काय करतो, इथपर्यंत त्याची पॉवर गेली, त्याची खाली उतरायली, तर अजून 21 दिवसांत दिलं तर ती पॉवर वर जाती आणि बॉडीमध्ये स्टेबल राहती पुढच्या 1 वर्षापर्यंत. तर कोणतेही वॅक्सिन डबल. आणि त्याच्यानंतर पुन्हा रेबीजचं, ज्याने किंवा कुत्र्याला चावलं कोणी किंवा आपल्याला चावलं किंवा लाळ्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे त्यांना हे करायचं, रेबीजचं पण द्यायचं. 2 7-in-1, 2 अँटी रेबीज. 21 दिवसाचे गॅप ना, 21 दिवसाचे गॅप ना. रेबीजला टाइम आहे, रेबीज 3 महिन्यानंतर होत आहे. हा जर ह्याला यदा कदाचित दुसऱ्या कुत्र्याने चावलं तर रेबीजचा अगोदर द्यावं लागते, नाही तर काही गरज नाही. आणि दुसऱ्या गावरान कुत्र्याजवळ सोडू नका. म्हणजे ते कुत्रे हा दुसऱ्या कुत्र्याजवळ सोडू नका. बस मग तिथे ठेवून द्यायचं. संध्याकाळी थोडस काय करा, आता लाल बल्ब असते का आपला, लाल बल्ब ते वर कॅप असती, त्या कॅप मध्ये ठेवा, म्हणजे गरमी राहते. थंडीचे दिवस आहेत, अंगावर केस नसते जास्त ह्यांच्या. आणि थोडस गोदड बिदड काय असलं ते टाका, शांत राहते. पोते आपले हा जमते, ते बी जमते, ते बी गरम राहते. तर तस करा सकाळी. हा ते बी जमल. आणि खाऊ घातल्याच्या नंतर सवय लावायची, कारण तुमच्या हातात पिल्लो आहे. कारण हे बिघडलं नाही पाहिजे. ह्याला हुसकवायचं, शिकवायचं नाही, किंवा कोणाला धरायला केलं तर रागवायचं, थांब म्हणायचं की थांबलं पाहिजे. आपल्याला कधी कधी काय वाटतं, लोकांच्या अंगावर चांगलं वाटतंय, लहान आहे तोपर्यंत गोड वाटतंय. हे पुन्हा ह्याच्या अंगात ताकद आली की आवरत नाही. पुन्हा मग म्हणते मला मी धरणार आहे, तुम्ही शिकवलंय, तेवढं मात्र जपायचं. काही बी शिकवा, खाऊ घातलं का लगेच बाहेर सोडायचं. आता घरात तुम्हाला करू द्यायची नाहीये तर घराच्या बाहेर कुठे बी जागा बघा, त्या जागेमध्ये समजा आपल्याला वाटते त्यांनी संडास केली की आपल्याला ते बाहेरला बघिले वाट लागते. घराच्या बाहेर कुठं तिथे केली संडास, दोघांनी बी डोक्यावर हात फिरवायचा, अंधारायचं, गोंधारायचं. एखादं वाटलं तर ही बिस्किट तुकडा ठा बसतोय तर खाऊ घालायचा, त्याला कळते की संडास करायची. मग 4 दिवसानंतर त्यांनी खाल्लं की ऑटोमॅटिक तिथं जाणार, संडास लगेच करणार. सोडलं का ती सवय चांगली लागती.
त्याला स्पॉट दाखवून द्यायचं. आणि यदा कदाचित त्यांनी घरात संडास लगी केली तर ती भरायची पेपरवर, ती पेपर बाहेर नेऊन ठेवून द्यायचा आणि जेव्हा दुसऱ्या टाइमचा खाऊ घालणार आहेत का तेव्हा खाऊ घालायचं, पटकन पिले उचलायची आणि ती पेपर तुम्हाला जिथं संडास करून तिथे ठेवायचा. त्या वास घेत येतं, वासना डोसक्यात त्यांच्या येते किंवा आपण इथे संडासले की ते आपण इथंच करायचे, मग ते वासना तिथं करते. यांचं शेड्यूल पूर्ण. ओके.